फेडनी जर रेट कट केले तर निफ्टीसाठी चांगलं आहे, आणि फेडनी जर रेट हाईक केले तर निफ्टीसाठी वाईट गोष्ट आहे. कारण इथली जी इन्व्हेस्टमेंट कॅपिटल जे आहे FII द्वारा ती कमी होताना दिसते. पण असं कधी झालंय का की फेडने रेट जे ते कट केले आणि लगेच निफ्टी वाढला, किंवा राईज केले लगेच निफ्टी खाली गेला? असं होत नाही मित्रांनो. याच्याबरोबर तुम्ही जे आहे काही मायक्रो सिच्युएशन जे आहेत ना ते बघणं गरजेचं आहे. मायक्रो फॅक्टर्स मध्ये डोमेस्टिकची इक्विटीची अर्निंग जे कंपनी जे आहेत ती हायर साईडला जाते का, त्याबरोबरच ट्रेजरी बॉन्ड यील्ड जे आहेत अमेरिकेमधले, US डॉलर यील्ड जे आहेत ते कशा पद्धतीने वर्कआउट होत आहेत ते बघणं गरजेचं आहे. फक्त आणि फक्त इमर्जिंग मार्केट्स वरती US फेड इंटरेस्ट रेट कटचा किती परिणाम होऊ शकतो याच्यावरती सारासार विचार करून जे ते मार्केट वरती जाईल किंवा खाली जाईल हे अजिबात जे ते होताना दिसू शकत नाही. म्हणून न्यूज बघायचं सोडा, ओव्हरऑल मॅक्रो इन्व्हायरमेंट बरोबर जे आहे ना अलाइन करा. 5 ते 6 फॅक्टर्स जे ते कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला मार्केटचं जे ते बिहेवियर कळेल. रेट कट केलं किंवा हाईक केलंय त्याच्या अकॉर्डिंग निफ्टीने जे ते ऍक्सेप्ट केलंय का रिजेक्ट केलंय ते बघा, आणि पहिल्या ब्रेकआउटला किंवा ब्रेकडाऊनला एंट्री करण्याची चुकी जी ती करू नका. कारण पहिले ब्रेकआउटला आणि ब्रेकडाऊनला एंट्री करणारे ट्रेडर जे आहे ना घर का राहतात ना घाट का, हे तुम्हाला तर माहितच असेल. कारण ऑप्शन्स मध्ये लॉस करणारे ट्रेडर्स खूप आहेत आणि न्यूजला रिॲक्ट करणारे ट्रेडर सुद्धा लॉसेस मध्ये आहेत, हे तुम्हाला पण माहितच असेल. शेअर करा मार्केट इंथुजियासिस्ट बरोबर.